नमस्कार. पूर्ण भारतभर एकच बातमी चालू आहे, ते म्हणजे संसदेमध्ये झालेलं विधेयक नामंजूर. आता हे विधेयक काय आहे? का नामंजूर झालं? विरोधकाची मागणी काय होती? सत्ताधाऱ्यांचा काय त्याच्यामध्ये खेळ किंवा गेम होता? आणि एकंदरीत संख्याबळ असतानाही 2/3 जे कोणतेही घटना दुरुस्ती किंवा विधेयक मंजूर करण्यासाठी महत्वाचे जे लागतं संख्याबळ 2/3, तर ते का मिळालं नाही? येणाऱ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतो. आता हे जे नारी शक्ती वंदन विधेयक 2023 हे होतं, हे 2023 मध्ये मंजूर झालेलं होतं. आता 2023 मध्ये मंजूर झालं, मग तुम्हाला प्रश्न पडू शकतो की मग तात्काळ लागू का झालं नाही? मग हे विधेयक काय होतं, तर महिलांना 33% आरक्षण आणि SC ST वगैरे उपारक्षण अशा पद्धतीचं हे विधेयक होतं. तर त्यामध्ये 2 अटी ठेवलेल्या होत्या. पहिली अट जे 2021 ची जनगणना झाली नव्हती, तर ती जनगणना झाल्यानंतर त्याचं हे होणार. आणि दुसरी अट डिलिमिटेशन म्हणजे पुनर्रचना कशाची? मतदारसंघाची. ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर ते 33% आरक्षण लागू होणार होतं, असं त्यावेळेस होतं आणि ते पेंडिंग राहिलं होतं. मग आता विषय काय आहे, ज्यावेळेस हे आज संसदेमध्ये विधेयक आलं, ह्या विधेयकासोबत अजून 2 गोष्टी सरकारने एक गेम करण्याचं, म्हणजे थोडकं सरकारच्या डोक्यामध्ये काय होतं की याच्या सोबत, ह्या आरक्षणाच्या सोबत 2 गोष्टी आणून नेऊ. एक कोणती, ते केंद्रशासित जे राज्य आहेत तर त्यांचं एक वेगळं विधेयक होतं घटना दुरुस्ती 131 नुसार. आणि दुसरी गोष्ट जे मतदारसंघाची पुनर्रचना. आता मतदारसंघाची पुनर्रचना 2023च्या विधेयक मध्ये होतच, पण जनगणना न होता मतदारसंघाची पुनर्रचना होते आणि विधेयक आता पास करून घेत आहेत, हे चुकीचं आहे, हे विरोधक म्हणत होते. मग आता विरोधकाची मागणी काय होती? तर विरोधकाची मागणी काय होती, आम्हाला सांगा पहिले जनगणना कधी होणार हे सांगा, मतदार संघाची पुनर्रचना ती कशी करणार आहे, कोण्या बेसवरती करणार आहे ते आम्हाला सांगा. आमचा विरोध हे जे विधेयक आहे म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक 2023, या आरक्षणाला आमचा विरोध नाही, आम्हाला हे सर्व गोष्टी सांगा. तुम्ही एका गोष्टीसोबत दुसऱ्या 2 गोष्टी जोडू नका. म्हणजे सरकारने 2 दिवसापूर्वी काय सांगितलं की आम्ही मतदारसंघाची पुनर्रचना करणार, म्हणजे काय करणार, जे 540 मतदारसंघ आहेत ते डायरेक्ट किती करणार, 850 करणार. आता मतदारसंघ वाढले, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मतदारसंघ वाढलं तर यामध्ये काय, तर वाढू द्या ना, काय प्रॉब्लेम आहे? जर मतदारसंघ 850 होत असतील आणि त्याच्यामधल्या जर 33% आरक्षण म्हणजे 270 जर महिलांना सीट भेटत असतील तर काय वाईट आहे? वाईट नाहीये, पण ह्यामध्ये काय होतं, जे देशाचं बॅलन्स आहे ना बिघडू शकतं. आता ते देशाचं बॅलन्स कसं बिघडतं, आता मला सांगा तुम्ही, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, केरळ आहे, हे जे राज्य आहेत ना, हे सुशिक्षित राज्य आहे. इथं संख्या जे वाढ आहे ना त्याच्यावरती नियंत्रण आहे. आणि आता त्याच्या कम्पेअरला उत्तर प्रदेशला, आत्ताच उत्तर प्रदेशमध्ये 100+ आहे, आता पुनर्रचना झाल्यावरती 200 होणार. म्हणजे ज्याच्याकडे उत्तर प्रदेशमध्ये दबदबा, बिहारमध्ये वगैरे असे जे काही, महाराष्ट्र, असे काही 4-5 राज्य आहे, म्हणजे ह्यांचं संख्याबळ आणि अख्ख्या देशाचं संख्याबळ सेम. मग एखाद्या राजांनी सर्व गोष्टी पालन केल्या, एज्युकेट राज्य ठेवलं, सगळ्या गोष्टी करत असताना त्या राजांना शिक्षा का, त्या स्टेटना का शिक्षा? म्हणजे आता कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू हे जे राज्य आहेत, ह्या राज्यांसोबत अन्याय झाला असता. कसा झाला असता, आता इथं लोकसंख्या ऑलरेडी कमी आहे, नियंत्रण कमी आहे म्हणण्यापेक्षा नियंत्रणामध्ये आहे. आणि त्याच कम्पेअरला उत्तर प्रदेश घ्या, महाराष्ट्र घ्या, अजून वरच्या भागामध्ये UP हे घ्या, आपलं मध्य प्रदेश घ्या, ह्या राज्यामध्ये काय आहे, नियंत्रण नाहीये. मग इथे काय, बिहार झालं, इथे नियंत्रण नाहीये, इथे यांची खासदार संख्या काय वाढली असते, जास्त वाढली असते यांच्या कम्पेअर मध्ये. मग ते धोका निर्माण झाला ना. जर म्हणजे हे जे देशाचं जे बॅलन्स आहे, संसदेमध्ये जाणारे लोक आहे, ते हे संख्याबळाच्या नुसार गेले तर ह्या राज्यांना काय झालं असतं, यांच्यावरती अन्याय झाला असता. हे कोणाचं म्हणणं आहे? विरोधकाचं म्हणणं आहे. त्यामुळे हे विधेयक नामंजूर झालं. आता नामंजूर कसं झालं,
मग हे विधेयकाला किती संख्याबळ होतं लागत होतं तर दोन तृतीयांश म्हणजे जवळपास 352. मग आता पडलं किती मतदान यांना तर पडलं यांना मतदान 298. म्हणजे ह्या विधेयकाच्या विरोधात मतदान करणारे 230 खासदार होते. म्हणजे जवळपास 298 आणि ते 52 म्हणजे 55 मतं कमी पडले. 55 लोकांनी मतं दिली नाही, त्यामुळे हे विधेयक पास होऊ शकलं नाही. आता तुम्ही म्हणाल विधेयक पास झालं नाही तर हे महिलेवरती अन्याय झाला, तर अजिबात नाही. कारण विरोधकांनी ही गोष्ट सांगितली आहे की आमचं महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी विरोध नाही. तुम्ही आता हे 540 जागा आहेत ना, त्याला द्या ना, 33% आरक्षण द्या, काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही त्याला सहमत आहोत. पण ते करायचं नव्हतं. चालू सरकारला जे आता मोदी सरकारनं ते नव्हतं करायचं. मोदी सरकारनं डिक्लेअर करून त्याच्यासोबत पुनर्रचना डिलिमिटेशन म्हणजे ते पण केंद्रशासित प्रदेशचे 7 विधेयक वगैरे ते सगळं गुंडाळून एकाच ह्याच्यामध्ये सगळं करून घ्यायचं होतं. तर हा जो डाव आहे तो विरोधकांनी हाणून पाडला. आता तुम्ही म्हणाल की मग ह्याच्यामध्ये मोदीची नाकचकी काय आहे, तर याच्यामध्ये मोदी सरकारच्या कार्यकाळामधलं सर्वात मोठी त्यांची ही नामुष्की आहे. आता काही गोष्टी थोडं कन्फ्युजिंग आहे. आता इथे हे विधेयक नामंजूर झालं तर झालं, पण येणारी जी आता निवडणूक आहेत ना, कोणती जी तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल वगैरे, इथे मात्र गेम होऊ शकतो. इथे सर्व बीजेपी सर्व ठिकाणी येऊ शकते. आता ते कशी येऊ शकते मला नाही माहिती, पण येऊ शकते. मग ज्यावेळेस या 4 स्टेटमध्ये बीजेपीचं सरकार येणार, आता जे एप्रिलमध्ये मतदान आहे 23 आणि 29ला, तर त्यावेळेस हेच लोक म्हणणार, ज्यावेळेस विधेयक नामंजूर झालं त्यावेळेस म्हटलं नाही सेटिंग आहे, हे आहे ते. मग आता तुम्ही काय म्हणताय की आता आमचं सरकार आलं तर सेटिंग आहे, वा वा वा. तर हे एक गेम पण असू शकतो. त्यामुळे कुछ तो गडबड है. विधेयक तसं नामंजूर नाही होणार. तर संख्याबळ असताना तुम्हाला संख्याबळ कमी पडते असं होऊ शकत नाही. तर काहीतरी कुछ तो गडबड है. म्हणजे एकंदरीत ह्या गोष्टी आहेत मित्रांनो. तर ते नारी शक्ती वंदन विधेयक 2023 हे मंजूर झालेलं आहे, पण त्याचे इम्प्लिमेंटेशन होणार होतं आता, तर ते होऊ शकणार नाही. मग आता होणार काय, भविष्यात याचं काय होणार, तर हे पुन्हा ह्याच्यामध्ये दुरुस्ती करून पुन्हा ह्याला विरोधकाशी सहमत डिस्कशन चर्चा करून विरोधकाच्या म्हणण्यानुसार किंवा काय म्हणजे संगनमताने ते पुन्हा एकदा प्रस्ताव चर्चेसाठी पुन्हा आणला जाऊ शकतो आणि पुन्हा त्याच्यावरती मतदान होऊ शकतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.